गुरुकर साहेबांचा खरं सांगायचं तर प्रोफेशन खूप वेगळं आहे. कारण आर्टिस्टांनी एक हे एकदम दोन वेगवेगळ्या दिशा आहेत. पण तरी पण तोडकर साहेबांनी गुरुकर साहेब ज्यावेळेला पहिल्यांदा आले त्यावेळेला विश्वास ठेवला नाही. म्हणजे कसं डोक्यावरच सगळे गेले. कारण मी काय रील्स तयार करणं, माझं काय काम रील्स तयार करणे. मोबाईलवर तुम्हाला एखादं गाणं बघायला मिळते, तेवढंच बघायचं. कोण लाईक केलं तर बघायचं, सबस्क्राईब केलं तर बघायचं. त्यातनं जे काय पैसे मिळतील ते. तरी पण ते येऊन गेले, दाखवून गेले सगळं. पण ज्या वेळेला त्यांनी विथ सगळं ते इक्विपमेंट सगळे मटेरियल सगळं आपल्याला बघायला मिळाले किंवा ते प्रोडक्ट सगळे, ते प्रोडक्ट त्यांनी मला घालायला पण दिलं. ते सगळं व्यवस्थित केलं. ते गेल्यानंतर घरात नाही सगळे गेले दाखवून. मग त्यानंतर मला कळलं की मगाशी तर मला एवढं फ्रेश वाटत नव्हतं, आता काय एवढं फ्रेश वाटत नाही. पण त्या 10 मिनिटाचा जो काही कालावधी होता त्या बेल्टचा, तो मला ऑब्झर्व करता आला तिथे. मग मी विचार केला की आपल्याला असंच आपण आता 15 ते 20 रील 1-2 तासात तयार होत असतील तर बेल्ट करून जवळपास आपल्याला 40 रील तयार होतील. मग म्हटलं आता आपण यामध्ये जाऊया. तर आता अजून कसं आहे, अजून म्हणजे मी आता ऑफिशियली अजून आलो नाही, पण मला त्या प्रोडक्टचा जो काही डेमो तुम्ही दाखवला तो प्रोडक्ट एकदम मला आवडलाय. म्हणजे प्रोडक्ट बद्दल मला काही शंकाच नाही आहे. कारण प्रत्येकाच्या घरात वयस्कर व्यक्ती असते. आज तुम्ही मगाशी जसं म्हटला की आपल्याला कसं आहे, आपण एक आर्थिक जे काय आपण खर्च करतोय तो भाग न बघता आपण आपल्या आरोग्यासाठी आणि मी काय म्हणतो पूर्ण समाज जर आपल्याला काय म्हणतो निरोगी करता आला तर त्यासाठी आपण बघायचं. पैसा हा पार्ट वेगळा, आपण फायदा तर शेवटी बघणार. प्रत्येकाचा तो हे आहे. कारण शोले पिक्चर वेळ आलो आहे, घोडा घास कुस्ती तर तो पार्ट वेगळा आहे. पण आपल्याला जर बघायला तसं जर बघायला गेलं तर आपण एक चांगला अनुभव आता आज इथे प्रत्येकाने शेअर केला. आणि तसंच मी यात येणारच आहे. मी यात नाही येणार असल्यामुळे माझी 100% मनाची यावंच लागेल. आणि आता त्यांचा जर अनुभव बघितला तर मगाशी मी बारीक निरीक्षण केलं की खरंच मला कौतुकास्पद आहे की तुम्ही तुमचा मी ह्या फील्डचा काहीच संबंध नव्हता, पण आज तुम्ही एवढ्या धाडसानं करताय आणि एवढं तुम्ही अचिव्हमेंट केलाय. ह्या गोष्टीवर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मला कौतुक आहे. म्हणजे ते एक आता ट्रॅक्टर आणि ऊस वगैरे म्हटलं तर एकदम मजुरी करण्यासारखा प्रकार आहे. मजुरीच आहे आपल्या जीवनात. आणि त्यातनं तुम्ही यामध्ये मोड झाला. आता मला हे माझं सौभाग्य म्हणायला लागेल की तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आपण असणार आहे. आणि त्यामुळं जाऊया, आपण पुढे जाऊया. भले आपल्याला किती मिळणार आहे ह्याच्यापेक्षा आपण किती काम करणार आहे.